तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या दुबई सिरीजच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये। आजचा दुसरा दिवस आपला दुबईमधला। आज साईट सीइंग असेल आणि संध्याकाळी ग्लोबल विलेज असेल आपल्याला आज बघायसाठी। तर कालचा व्लॉग बघितला असेल तुम्ही, जर आवडला असेल तर हा व्लॉगसुद्धा बघा। आणि चला आता आपण जाऊया डायरेक्ट नाश्ता करायला हॉलमध्ये खालती। दादा आणि बाकी सर्वजण गेल्यात हॉलमध्ये, तर डायरेक्ट भेटूया आपण आता नाश्त्याच्या हॉलवर। तर हा आमचा हॉटेल आहे असा पूर्ण, आणि हा इथं डायनिंग एरिया आहे। या साईडला मागे स्विमिंग पूल आहे। पण आमच्या ह्याच्यात कारमध्ये पार्किंगमध्ये बघा बेंटली आहे, मस्टँग आहे, लँड क्रुझर आहे, सगळ्या प्रीमियम गाड्या लागल्यात। हा असा हॉटेल आहे आमचा। काय आता नाश्त्याच्या हॉलवर आलो खालती, नाश्ता घेतला आणि डायरेक्ट व्हिडिओ चालू केली। तर नाश्त्यामध्ये बघा काय काय, इकडे इडली, मफिन आहे, हा क्रॉसपो आहे, ब्रेड जाम आणि उपमा असा भेटला आहे। आणि इथं सगळे आम्ही नाश्ता करतो। पप्पा दिली तसं खालच ज्यूस बीस घेऊन। तर काही जस्ट नाश्ता वगैरे झाला सर्व, आणि आता निघतो। आम्हाला कॅब घ्यायला येते खाली, कारण आता साईट सीइंगला चाललो आम्ही। तर चला आज काय काय बघतो ते या व्लॉगमध्ये बघूया। तर गाईज ही आपली कॅब आहे, आज यांच्यात आपण साईट सीइंगला जाणार आहोत। लेट्स गो। तर गाईज जस्ट आम्ही आता दुबई फ्रेम जवळ पोहोचलोय, हे बघा तुम्ही मागे बघू शकता। पण आपली दुबई फ्रेमची एंट्री 21 तारखेची आहे, पण आता सध्या त्यांनी साईट सीइंगला आणलं आहे। तर आता पहिला घेतला पॉईंट त्यांनी तो दुबई फ्रेम, तर तुम्ही मागावरती बघू शकता दुबई फ्रेम। तर चला आता इथं फोटोशूट करूया आणि मग बघू पुढचा कुठला सीन साईट सीइंग होते। तर आपण आता असं आलो आपण आहे दुबई फ्रेम। ही आहे दुबईची फ्रेम बोलतात तिला, अशी फ्रेम टाईप बिल्डिंग आहे। आणि इकडे दीदी आणि पप्पाचा फोटोशूट चालू झालेला आहे लगेच। इथं दीदी फोटो काढते। तर आमचा पहिलं लोकेशन झालेलं आहे आता दुबई फ्रेमच्या इथं फोटोशूट वगैरे करून। आता जाऊया नेक्स्ट लोकेशनला, कुठे आहे बघूया नेक्स्ट लोकेशन काय आहे ते। तर चला भेटूया डायरेक्ट आता नेक्स्ट लोकेशन। तर आपला आताचा सेकंड लोकेशन आहे दुबईज फ्युचर म्युझियम। तिथं आला आहे आपण आता फ्युचर म्युझियमला, दाखवतो। तर हा आहे दुबईचा फ्युचर म्युझियम। रील्स वगैरे मध्ये सर्वीकडे व्हायरल तुम्ही बघितलं असेल। तर सध्या आम्ही तिथंच आलो आता सेकंड लोकेशनला। तर काय आता आम्ही थर्ड लोकेशनला आलो। कुठल्याच लोकेशनला आम्ही आतमध्ये वगैरे जात नव्हतं, जसं फ्रेम झाला, परत मग म्युझियम झाला फ्युचर म्युझियम तिकडे। आणि आता पण आता थर्ड लोकेशनला घेऊन आले, तर मागं मी तुम्हाला दाखवतो। हा एक मॉस्क आहे, तिथं आम्हाला घेऊन आले, दाखवायला आणलं त्यांनी। तर चला इथं पण आता फोटोशूट करूया आणि मग पुढच्या लोकेशनला जाऊया। आता 2 वाजेपर्यंत आम्हाला हेच आहे, साईट सीइंगच आहेत सर्व। तर संध्याकाळी ग्लोबल विलेज असेल, ग्लोबल विलेजमध्ये मजा येणार आहे। तर चला नंतर बघूया आता कसं काय फोटोशूट करू आणि मग होईल तसं घेऊ सर्व। तर हा समोर आहे तो दुबईच्या किंगचा घर, म्हणजे पॅलेस आहे त्यांचा आता तो, जिथं राहतात ते। ही ड्राईव्ह थ्रू आहे, इथं थांबू नाही शकत जास्ती। तर मग इथूनच आम्ही असं डायरेक्ट निघणार आहोत। गाईज आता आपण आपल्या 4th लोकेशनला आलो आहे। मग बघू शकता त्याच्या बाजूलाच एक बीच आहे। आम्ही आता त्या बीचवर चाललो आहे। बीचवरून मग पुढे असं फोटोशूट करत करत जाऊ। आणि मागे जो तुम्ही मॉस्क बघितला होता, तो मॉस्क ॲक्च्युली गिफ्ट केलेला आहे आत्ताचा जो किंग आहे दुबईचा, त्याला त्याच्या वडिलांनी तो गिफ्ट केला होता। तर चला आपण आता पुढे जाऊन बघूया रोड क्रॉस। हा आहे जुमेरा बीच दुबईचा, या साईडला पूर्ण असं। आणि आम्ही इथं आलो आता फोटोशूट करतोय, कारण तुम्ही ही बिल्डिंग तर मागची माहितीच असेल तुम्हाला। तर इथं आलो फोटोशूटला, एकदम आतमध्ये नाही जाऊ शकत। ह्या साईडला समोर एकदम प्रीमियम असं याच दिसतंय, 4 याच आहेत त्या फुल प्रीमियमवाल्या। तर गाईज आता आपला इथला हा लोकेशन झालेला आहे, 4th लोकेशन झालेलं आहे। आता आपण 5th लोकेशनला पुढे जाणार आहोत। तर बघूया आता 5th लोकेशन कोणता होतं। तर आता आपली 5th लोकेशन आहे अटलांटिस हॉटेल। तिथं आलो आहे, जिथं हॅपी न्यू इयर मूवीची शूटिंग झाली होती। गोवर का सेफ इधर ही अटलांटिस के नीचे है। तिथं आलो आहे आता आम्ही, त्याच हॉटेलजवळ आलो आहे। आता इथं फोटोशूट करू शकतो तुम्ही, माझ्या मागे बघू शकता। आता इथं झाड आहे, हा आता दिसेल, थांबा।
बघा इथं मागं तुम्ही अटलांटिस हॉटेल आम्ही तिथं आलो होता, तो लोकेशन चेक करतोय आणि मग फोटो वगैरे काढून आपण पुढच्या लोकेशनला जायला रेडी. हा अटलांटिस हॉटेल आणि त्याच्यासमोरच असा सुंदर असा नजारा आहे बीचचा. वॉकिंग स्ट्रीट. तर गाईज डन विथ 5th लोकेशन अटलांटिस हॉटेल झाला हा पण लोकेशन. आता पुढे बघूया कोणत्या लोकेशनला जातो आहे आपण. मजा येते बघायला, भले आतमध्ये नाही जायला भेटत पण बाहेरून फोटो वगैरे काढायला बरं वाटते. आणि कार सुपर कार्स तर काय दिसले आज, एक लॅम्बोर्गिनी उरुस, अजून लॅम्बोर्गिनीच्या खूप साऱ्या गाड्या बघितल्या, मजा आली बघायला गाड्या. तर गाईज बॅक टू रूम आलो हॉटेलवर. आताचे साईट सीइंग सर्व झाले आणि आता जाणार आहोत आम्ही काहीतरी 4:30 वाजता. आम्हाला कॅब पिकअप करायला येणार आहे ग्लोबल विलेजला जायला. तर मग आता 2 तास आराम करूया आणि भेटूया डायरेक्ट संध्याकाळी कॅब आल्यावर. तर वेलकम बॅक गाईज. तर आता 2 तासाच्या आरामानंतर उठलो आहे, फ्रेश झालो मस्तपैकी आणि रेडी होऊन आता निघतो आहे खाली लॉबीमध्ये, कारण कॅबवाला येईल थोड्या वेळात आम्हाला पिक करायला. तर आता चाललो आहे आपण ग्लोबल विलेजला. तर तिकडे आपण काय आहे म्हणजे बघण्यासारखं काय आहे आणि शॉपिंगमध्ये काय करू शकतो आपण ग्लोबल विलेजमध्ये, हे आपण या पुढच्या व्लॉगमध्ये बघणार आहोत. तर चला आता खाली लॉबीमध्ये भेटूया. कॅब येईल आता थोड्या वेळात, कॅब पण दाखवतो कोणती येते आज ते, आणि मग भेटूया आपण डायरेक्ट. तर गाईज आता आपली ही कॅब आहे आता आज कियाची आले. तर गाईज आता जस्ट आपण ग्लोबल विलेजच्या इथं पोहोचलो, गाडी पार्किंगमध्ये लावली आणि आता आपण एंट्री करणार आहेत आतमध्ये. तुम्हाला दाखवतोय बघा इथून, बघा इथं समोर ग्लोबल विलेजची एंट्री. तर ही एंट्री केल्यावर हा पहिला लुक येतो ग्लोबल विलेजचा. तर गाईज एंट्री मारली आणि पहिलाच एक शॉप लागला, इथे गिफ्ट शॉप आहे. त्या गिफ्ट शॉपमध्ये आले दीदीसोबत आतमध्ये. नुसते बघता इथे दुसरं काही करत नाही, उगाच्या आतमध्ये घेऊन आले. बघा इथं मागं, आता ह्याच्या मागं चला. आता हिने घेतली एक्झिट, उगाच्या आतमध्ये 5 मिनिटासाठी हिने घेतलेला आतमध्ये, फक्त 5 मिनटं, फक्त 5च मिनटं आतमध्ये एक राऊंड मारला असेल तिने असा आणि मग लगेच निघाली ती. तर ऊन पण कडक लागायला लागला, आता गॉगल घालायला लागेल, गॉगल काढतो आणि मग भेटतो तुम्हाला. शॉप्स तर खूप आहे तिथं, कारण प्रत्येक ग्लोबल विलेज बोललं तर प्रत्येक कंट्रीचं काय ना काय आहे इथे. तर चला भेटूया आता पुढे कुठं गेलो आतमध्ये. हा इकडे असं फ्लोटिंग मार्केट आहे, म्हणजे पाण्यावरती मार्केट आहे, फ्लोट करतोय तो. मग इथं पाणी बघू शकतो, इथं पाणी पण दिसतं. फ्लोटिंग मार्केट नाव दिलं याला. इथं असे छोटे छोटे शॉप्स पण आहेत खाय प्यायचे. येवतं मक्याचं दुकान आहे, ही टर्किश कॉफी वगैरे. आणि या साईडला बघू शकता तुम्ही कोवा आहेत. इकडं कोवा येत आहे, इथं येमेन, इथं बहरीन, इजिप्त, असे प्रत्येकाचे काही ना काही इकडे असे मॉन्युमेंट्स वगैरे आणि शॉपिंगचे दुकानं वगैरे आहे तिथे. हा फ्लोटिंग मार्केट असं आहे, हा फ्लोटिंग मार्केट. तसे बोट्स आहेत सर्व. तर इकडे आता इजिप्तचं आलं सर्व. इथं मोरक्को आहे. प्रत्येक याचं म्हणजे एक एक असं मॉन्युमेंट आहे आणि त्याची शॉपिंग वगैरे आहे इथे. या साईडला बघू शकता इराक आहे, इराक. त्याचं नावच भारी आहे, पास्ता क्यू. नुसतं प्रश्न, पास्ता क्यू. तुम्हाला माहिती आहे आता कला पास्ता आहे, तो पास्ता क्यू बत. आता सगळे असे खायचे दुकान आहे बघा. कॅलिफोर्निया चिकन, नोडो. आता यो आला आपला इंडियन चाट बाजार. पूर्ण
इंडियाचं आलं आता. इथं आपलं सगळं इंडियन फूड आहे इथं. तर बघूया आता इंडियन फूडमध्ये काय काय. इथं दिल्ली धाबा आहे, डोसा एक्सप्रेस आहे, कूल जॉइंट, देसी चायनीज, बॉम्बे, रोटी घर, सर्व काय ना काय आहे. आणि या साईडला इथं काय आहे, तंदुरी मटका चाय वगैरे आहे. तर काय आता खायचं दुकानं बघितली, पण ती बोलते का महाग आहे जरा. मग आता इथं आलं तर महागच असेल ना. दुबई बोलले बाय, अभी भी कम टू दुबई. आता इथं ना आम्हाला एक शॉप दिसले, त्याच्यात कॅब्स आहेत. मला कॅब घ्यायचे एक आणि बाकीच्या वस्तू. तर काय हा आहे आपला इंडिया. इथं इंडिया शॉपिंग होते, ते इंडियन कपडे वगैरे सर्व काही असतं. सगळीकडे आपली इंडियन दुकान आहे ती. तर आता मम्मी पप्पा आणि दीदी हे लोक गेले इंडियाच्या ह्याच्यामध्ये, आणि मी आणि दादा दोघंजण आलोत कतारच्या विलेजमध्ये चाललो होता. इथून सरळ बघूया काय काय. इथं दादा आहे आणि मी. तर इकडे आता चायना टाऊन. हा चायनाचा आहे. तर आतमध्ये चायनीज गोष्टी पण त्याच्या चायनामध्ये फेमस आहेत त्या भेटतील. त्या साईडला अम्युजमेंट पार्क पण आहे. आणि इकडे इराण आहे. आम्ही दोघं असेच फिरतो बघत काय ना काय. इथं काय आहे, कसं आहे. लेबॅनीज क्युझन वगैरे आहे इथं. सर्व अम्युजमेंट पण आता सर्व रेस्टॉरंट्स आहेत. आम्ही आलो तिथं. आणि हा गरुड बघा कसा, ये बच्चे के दिल में फुल लाइटिंग वाला आहे. पेटला नाही, पेटल कालोख पडलं पेटल बरोबर. तिथं बघा जेवायला डायरेक्ट प्लेट बीट नाही, थाला ठेवलेलं आहे देवी. आतमध्ये प्लेट आणायची आणि डायरेक्ट उलटी टाकायची. आम्ही गेलतो पास्ता बघायला, पास्ता किंवा पिझ्झा खायचा होता आम्हाला. 2 पीपलचा मार्गरिटा पिझ्झा आपल्या इथं खातो आपण 110-120 रुपयाचा. इथं आहे ॲक्च्युली तो 45 दिरमचा. ते आम्ही 45 दिरम कन्वर्ट केले इंडियन रुपीजमध्ये. तर 1070 म्हणजे 1170 रुपयाचा पिझ्झा होता तो, फक्त 4 पीसचा मार्गरिटा पिझ्झा. भाई इथं माणसाने खायचा का नाही असं होतंय. महाराजी बली लय बेकारची नाही इथं. मला आपलं इंडियन रेस्टॉरंट पण आहे इथं. बघू आता आवडलं आहे शोरमा. तिथं 12 दिरमचं आहे फक्त. तर तिथं चाललं आता खालतो. बघूया पुढे कसं काय करूया. काहीच आता एक गेम बघितला आपण इनऑर्बिटमध्ये वगैरे कोणत्याही मॉलमध्ये ते कॉईन टाकून किंवा कार्ड स्वाईप करून गेम बघतो. त्याच्यात काय असतं, बाहुला असतं, चॉकलेट असतात किंवा दुसरा काहीतरी असतं. इथल्या दुबईच्या ग्लोबल वर्ल्डमधल्या ह्याच्यात गिफ्ट बघा काय आहे तो. हा बघा PS5 ठेवला यांनी ह्याच्यामध्ये. कार्ड स्वाईप करून खेळायचा. 5 दिरमचा एक कार्ड आहे काहीतरी. या साईडला अजून एक गेम आहे विन मी जॅन्ट. ह्याच्यात बघा ॲपलचे प्रोडक्ट आहेत पूर्ण ॲपल. हे बघा एअरटॅग आहे, फोन आहे, परत मग ती मॅक्सेफ आहे. इथं खाली वॉच आहे आणि हा इथं दिलं असं. हा काहीतरी 20 पॉईंट्स आहे. एक कार्ड बनतो 5 दिरमचा कार्ड आहे. त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत. नंतरला 5 दिरमने आपल्याला पुढे कन्वर्ट करायला लागतं. तर दादा बोलते बघूया काहीतरी करू. झालं तर मग घेऊ, नाही तर मग सोडून देऊ. काहीच तिथं ओमान, अफगाणिस्तान, जपान. विदाउट पासपोर्ट फिरत असेल तर या बाई बिंदास. सगळे देश फिरशाल तुम्ही. लय डेंजर आहे. राप फुल शॉपिंग बिपिंग आहे इथं. शॉपिंग करू शकतो. सगळं चपला बिपला बी ठेवल्या सगळा. आम्ही जपानमध्ये एंट्री मारली विदाउट पासपोर्ट. आणि असं शॉप्स आहेत सर्व. इथं असं शॉपिंग मार्केट आहे पूर्ण. आम्ही थायलंडमध्ये आलो. इथं शॉर्ट्स वगैरे आहेत. जेवण देतील का आपल्याला. शॉर्ट्स आहेत तिथं सर्व हे आहेत. आणि शॉप्स, गिफ्ट शॉप्स. या साईडला शर्ट्स हुडीज आहे सर्व. काय चेक करते तर माती काहीतरी आहे, ते चेक करते. स्लिंग टाईप आहे तो, स्लिंग टाईप काहीतरी आहे.
बॅग्स, टी शर्ट, हुडी. तर काहीच आमचा आता जापान फिरून झाला डोबरीवल्ली जरा ठीक आहे ओके. आणि मग आता चाललो आम्ही थायलंडला. तर थायलंडमध्ये जाऊया आपण. आता बघूया काय भेटेल थायलंडमध्ये बघण्यासारखा. तर घ्यायला काय नाही, सगळं जाम महाग आहे, पक्का महाग आहे. बघूया. तर काहीच आता आम्ही थायलंडमध्ये एंट्री केलेली आहे. फुल मस्त थायलंडच्या याच्यात आलं आहे. नुसती शॉपिंगची दुकानं पाहिजे तर सगळंच मोठं. मी तर आत्तापर्यंत थायलंडच बघितला, पण इंडिया वगैरे मध्ये घुसलो नाही. माहिती नाही इंडियाचा कसा का होता. आणि तर हो एंड थायलंड फिरलो आम्ही. अशी एक राऊंड मारली फक्त, मी निघालो. आता थायलंडची राऊंड संपली. आता थायलंडचा विजा संपला आहे आमचा. आता आपण चला जाऊया पुढे. कोणत्या कंट्रीमध्ये जाऊया बघूया. आता थायलंड संपला, सगळं संपला, आता पुढे जाऊया. तर गाईज इथं आता अमेरिका आहे. अमेरिका झाला का बाजूला युरोप, युरोपच्या बाजूला रशिया, रशियाच्या बाजूला आफ्रिका, आफ्रिका तिकडे जॉर्डन दिसतोय मागे तुम्हाला बघा. इथं जॉर्डन. आणि मग या साईडला सगळं UAE आहे. या साईडला सैरिया आहे. आणि समोरच श्रीलंका आहे. हा समोरचा श्रीलंका. तर गाईज इथं आता पाकिस्तान आहे. पाकिस्तानचं हे आहे. त्याच्यात ते बघा इथं बाहेर ढोल वाजवतो असा. दादा चालले मग चला आपण पण जाऊया. तर गाईज जे कधी कोण करणार नाही ना, ते आम्ही करून आलो. पाकिस्तान फिरून आलो. इथं पाकिस्तानला आलो तर पाकिस्तानची राऊंड मारून झाली. खूप देश फिरलो आज विदाऊट ते पण विजा सगळ्याकडे जाऊन आलो. तर गाईज आता सगळे देश फिरलो मस्तपैकी, जेवढे फिरता येतील तेवढे गेलो. आता दमलो आम्ही आणि बसलो एका जागेवर. आता पप्पा मम्मी आणि दीदीची वाट बघतो आम्ही. तर गाईज आपला आता ग्लोबल विलेज फिरून झालेलं आहे. तर आपण आता इथून निघतोय आणि जातोय मीना बाजारला, जिथे इलेक्ट्रॉनिक्स आणि बाकीची शॉपिंग केली जाते. मीना बाजार म्हणून एक आपले दुबईमध्ये एक मार्केट आहे, तिकडे चाललो होतो आम्ही. तर बघूया इलेक्ट्रॉनिक्स काय घेतोय किंवा बाकीची इतर शॉपिंग काय करतोय ते. तर काय आता मार्केटला जायच्या अगोदर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलो. कारण भूक लागली होती. आम्ही सकाळी नाश्ता केला होता, दुपारी थोडंफारच स्नॅक्स खाल्लं होतं. त्यानंतर आता डायरेक्ट जेवायला आलो आहे, कारण आपण मार्केट बाकी आहे. थोड्या वेळ अगोदरच आम्ही आलतो बसले. दीदी मम्मी पप्पा आहे तिथं, दादा आणि तो ऑफिस दादाचा भाऊ, म्हणजे आपलाच फ्रेंडच येतो. आणि आम्ही आत्ता आलो आहे. हा प्युअर पंजाबी रेस्टॉरंट आहे दुबईमध्ये, जिथं आम्ही राहतो ना, तिथं जवळपासच आहे. आणि इथं असं खेळायला बघा टाईमपास दिले आम्हाला. वर्ड सर्च आहे सर्व. हां ते इथं लिहिलं आहे बघा, असं इथं दिलं बघा सर्व. हा वर्ड पझल आहे. इथं ते ॲनिमल्सची नावं जॉईन करायची. इथं टेबल्स टाईप आहेत, ते सॉल्व करायचं, ते सगळं आहे इथं. तर काही जस्ट जेवण झालं आमचं, रेस्टॉरंटमधून निघालो आणि समोरच एक डे टू डे मार्केट आहे, तिकडे आता गिफ्ट शॉप्स करायला चाललो आम्ही. दादा आणि दादाचा मित्र पण आहे, ते सगळे आहेत. आणि इथं चाललो आम्ही आता. तर काय आता आम्ही शॉपिंग करतो आता. आणि इथं आता दाखवतो एक मिनटं. हे बघा इथं असा हे सगळे असे हे आहेत. इथं घंटे वाजत नाही पण इथं असा बुर्ज खलिफा भेटतोय. कितीला आहे बघा, 11-12 दिरमला आहे बुर्ज खलिफा. यो वरती एक आहे असं काचेचा, हे अटलांटिस हॉटेल आहे. सब सस्ता आहे इथं, डायरेक्ट तू इथं भेटते. तर काही जस्ट शॉपिंग झाली आणि बाहेर आलो होता निघून. मम्मी आणि तिथे अजून शॉपिंग करते. नाही करून चॉकलेटच 200 दिरमची झाले आणि बाकीचा सामान झाले. तो 200 दिरम बोलला. ते काय झालं, ते चॉकलेटांचंच बिल बघा आता 4-5 हजार रुपये तर चॉकलेटांचीच चालती. चला बघूया आता. आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. आज काही नाही आहे, आता इथंच एंड करू. खूप थकलो आहे. तर जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.